श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकदा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागावर बसून विश्राम करत होते. तेव्हा गरुड तिथे येतो आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो, हे प्रभू, मी ह्या पृथ्वी लोकांचं भ्रमण करून आलो आहे. मी पाहिले आहे की पृथ्वीवर मनुष्य नित्य नियमाने स्नान करतात, परंतु तरीसुद्धा ते दुःखी असतात. त्यांच्या या दुःखाचे कारण काय आहे? हे प्रभू, तुम्ही मला सांगा. स्नान करण्याची उत्तम विधी कोणती आहे? स्नान कधी आणि कशा प्रकारे करावे? स्नान करतावेळी कोणत्या मंत्राचा जप करावा? मला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा आहे. गरुड माता लक्ष्मीला सुद्धा विचारतो, हे माता, मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया नित्य नेमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करतात, परंतु तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही. याचं कारण काय आहे? गरुडाने असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज गरुड, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारले आहे. स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. स्नान केल्यानेच शरीराची शुद्धी होते. स्नान केल्याने शरीर पवित्र होते व स्नान केल्यानंतरच मनुष्य पूजा व अर्चा आणि आणखी कर्मे करायला बसतो आणि म्हणूनच मनुष्याने नित्य नियमाने स्नान करावे. हे पक्षीराज, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र अशी कथा सांगू इच्छितो. तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक ऐका. या कथेमार्फत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू हे पक्षीराज गरुड यांना कथा सांगू लागतात. ज्या कथेचं सर्व मनुष्यांनी श्रवण करायला हवं. या कथेला मध्येच सोडून जाऊ नका, कारण अर्धज्ञान हे नेहमीच धोकादायक असतं. त्याचबरोबर जर तुमचा देवावर, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगर होते. तेथे एक खूपच श्रीमंत शेठ राहत होता. ज्या शेठला 3 मुली होत्या. शेठने कधीच त्याच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून दिली नाही. शेठने त्याच्या 3 मुलींना खूप प्रेमाने वाढवले होते. शेठच्या 3 मुली खूपच सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या. एका वडिलांचे जे काही कर्तव्य असते ते सर्व कर्तव्य तो शेठ पूर्णपणे निभावत होता. त्याच्या 3ही मुलींना त्या शेठने सर्व काही दिले, परंतु त्या शेठने फक्त एक चूक केली. त्या शेठने त्याच्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही. आयुष्यामध्ये सर्व काही मिळूनसुद्धा त्याच्या 3ही मुलींचे जीवन हे अपूर्ण होते. ज्ञानविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो. पैसा, संपत्ती, सौंदर्य असूनही त्याच्या मुलींजवळ ते नव्हते, जे प्रत्येक मुलीजवळ असायला हवं. त्यानंतर जेव्हा शेठच्या 3ही मुली तरुण झाल्या, तेव्हा शेठने त्याच्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुळामध्ये केले. 3ही मुलींचे नवरे खूप मोठे मोठे व्यापारी होते. अशा प्रकारे 3ही मुली त्यांच्या संसारी राहण्यासाठी गेल्या. जसं 3घी मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी गेल्या, तेव्हा सासरच्या घरामध्ये त्यांचं
खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतरचे जे काही कार्य असतात, ज्या काही विधी असतात, त्या संपूर्णपणे करण्यात आल्या. तिघींच्याही सासरच्यांनी तिघींना खूप चांगला मान सन्मान दिला आणि तिघींसोबत सासरची माणसं खूपच प्रेमाने आणि आनंदाने राहत होती. तिघी सकाळी उशिरा उठत असत, उशिरा अंघोळ करत असत. त्याचबरोबर कधीकधी अंघोळ न करता भोजनसुद्धा करत असत. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना कित्येक वेळा ओरडले, परंतु त्यांनी सासूबाईंचे काहीही ऐकले नाही आणि त्या त्यांच्याच मनमानीने राहू लागल्या. परंतु जसा जसा वेळ पुढे सरकू लागला, त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या. तिघींच्याही नवऱ्यांना व्यापारामध्ये हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला. दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालू लागले, परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होताना दिसत नव्हती, ज्यामुळे घरामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ लागले. घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे. जेव्हापासून त्या तिघी सासरी गेल्या होत्या, तेव्हापासूनच सासरच्या घरावर अडचणी, संकटे यायला सुरुवात झाली होती. त्या तिघी बहिणींच्या घरामध्ये पैशाची इतकी तंगी निर्माण झाली की त्यांना त्यांचे घरदार, त्यांची संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या तिघी मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या. परंतु त्या तिघी बहिणींना झोपडीमध्ये राहणे बिलकुल आवडत नव्हते आणि म्हणूनच त्या तिघी मुली त्यांचं सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरसुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही. घरी येऊनसुद्धा त्या तिघी बहिणी खूपच मौज मस्तीने राहू लागल्या. तिथेसुद्धा त्या उशिरा उठत असत, उशिरा अंघोळ करत असत, कधीकधी अंघोळ न करता अन्न ग्रहण देखील करत असत, ज्या कारणाने त्या मुलींच्या वडिलांनासुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावं लागलं व त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. त्यानंतर त्यांच्या द्वारावर भगवान श्री हरी विष्णू एका साधूचे रूप घेऊन आले. शेठने त्या साधूला खूपच प्रेमपूर्वक स्वागत केले, त्याचे पाय धुतले व त्यानंतर शेठने त्या साधूला प्रणाम केला. त्यानंतर शेठने त्या महान साधूला त्याचे दुःख सांगितले आणि त्या दुःखावर मार्ग सांगण्याची विनंती देखील केली. शेठने त्याच्या तिन्ही मुलींना बोलवलं व साधूला तिन्ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितली. जसं त्या साधूने त्या शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्या मुलींची सर्व हकीकत समजली. त्या तिघी बहिणींच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तीचा घेराव होता, जो त्यांच्यासोबत चालत होता. त्या मुली जिथे कुठे जायच्या, त्यांच्यासोबत ती नकारात्मक ऊर्जा असायची. त्या सिद्ध साधूने शेठला सांगितले, तुमच्या मुलींच्या वाईट सवयीमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेराव बनलेला आहे आणि त्याचमुळे त्या जिथे कुठे जातात तेथे फक्त दुःख आणि संकटे येतात. तुझ्या तिन्ही मुली अत्यंत आळशी आहेत. या उशिरा उठतात, आंघोळ उशिरा करतात, कधीकधी आंघोळ न करता भोजन देखील ग्रहण करतात आणि हेच कारण आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू जे साधूचे रूप धारण करून आले होते, त्यांनी त्या शेठला आणि त्याच्या तिन्ही मुलींना खूप अनमोल असे ज्ञान दिले. ते म्हणाले, मी जे काही सांगत आहे त्याचा
तुम्ही नित्यनेमाने पालन करा. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे वत्स, स्नान करण्याचे 5 प्रकार असतात. ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. या 5ही स्नानांना वेळेनुसार विभागण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा अंतिम प्रहर आणि सूर्योदयाचा 1 ते 1.5 तास, म्हणजेच साधारणपणे सकाळी 4 ते 5:30 पर्यंतची वेळ. शास्त्रामध्ये ही वेळ दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ मानली जाते, कारण या वेळेला वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. ही वेळ देवतांची वेळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये देवांचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष महत्त्व आहे. या स्नानाला सर्वात श्रेष्ठ समजले गेले आहे. या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवसभर मनुष्याचं मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजगीने परिपूर्ण राहते. ब्रह्मस्नान केल्याने मनुष्य रोग तथा आजारापासून पूर्ण मुक्तता होते आणि त्याचे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. दुसरं आहे देवस्नान. सकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला देवस्नान समजले जाते. सर्व पवित्र नदींचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या ह्या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजले गेले आहे. या वेळेला स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून जातात. अशा प्रकारे देवस्नान केल्याने तनासोबत मनाची सुद्धा शुद्धी होत असते. या वेळेला स्नान केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वृद्धी होत असते. मनुष्याला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती देवस्नान केल्याने प्राप्त होते. सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसत असतात त्या वेळेला केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान असे समजले जाते. हे स्नानसुद्धा श्रेष्ठ स्नान आहे. ह्या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळत असते. त्यानंतर आहे मानव स्नान. सकाळी 6 ते 8 या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. या वेळेला स्नान करणे सुद्धा चांगले समजले जाते. मानव स्नान केल्याने शरीरामध्ये सदैव ताजगी, सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते, जी ऊर्जा आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करते. परंतु मनुष्याने ह्या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की कधीही सूर्योदय झाल्याच्या 2 तासानंतर स्नान करू नये. म्हणजे सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अनुचित समजले जाते. या वेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असते आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते. त्यामुळे दिवसभर त्याच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही. त्याला प्रत्येक कामामध्ये आळस येतो. पूर्ण दिवस शरीरामध्ये सुस्ती राहते आणि कोणत्याही कामामध्ये त्याचं मन लागत नाही. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येत असते. त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होतो. असा मनुष्य ज्या पण ठिकाणावर जातो
तो त्याच्यासोबत दुर्भाग्य घेऊनच जातो. पुढे साधू म्हणतो, तुझ्या या तिन्ही मुली सकाळी उशिरा स्नान करतात, ज्यामुळे त्यांच्या सासरची सर्व संपत्ती ही नष्ट झाली आहे आणि आता तुझीसुद्धा सर्व धनसंपत्ती नष्ट झाली आहे. सूर्योदय झाल्यानंतर खूप काळ जे स्नान करत नाहीत अशा लोकांच्या मनामध्ये क्रोध, द्वेष, नकारात्मकता, चिडचिडेपणा भरलेला असतो, ज्यामुळे अशा लोकांच्या कामामध्ये नेहमी अडचणी येत राहतात. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान किंवा मानवस्नान करावे. प्रतिदिवस या वेळेमध्ये उठून स्नान केल्याने, त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जेची, उत्साहीची प्राप्ती होते आणि आपल्या अनेक समस्यांचे निवारण हळूहळू होऊ लागते. आपल्या शरीरातून सर्व नकारात्मक ऊर्जा ही देखील निघून जाते आणि सुख समृद्धीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ लागतात. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे वत्सा, आता मी तुला स्नान करता वेळी म्हणायचा अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्राबद्दल सांगणार आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक ऐक. जो पण मनुष्य स्नान करत असताना या मंत्राचे उच्चारण करतो, त्या मनुष्याचे सर्व पापे त्याच पाण्याने धुतली जातात. त्या मनुष्याचे दुर्भाग्य नष्ट होते आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी देखील प्राप्त होते. मंत्र आहे, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्रतनया चर्मणीवती वेदिका क्षेप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता जया खंडिकी पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता कुर्वन्तु मे मंगलम. या मंत्राचा अर्थ आहे की गंगा, हे यमुना, हे गोदावरी, हे सरस्वती, हे नर्मदा, सिंधू, कावेरी आणि सर्व नदीमाता देवता माझ्या स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावे आणि माझे स्नान पवित्र करावे. या मंत्राच्या उच्चाराने सर्व तीर्थस्नानावर स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी साधूच्या रूपात जाऊन त्या शेठला स्नान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर शेठच्या तिन्ही मुलींना त्यांची चूक समजली. त्या त्यांच्या सासरी राहण्यासाठी निघून गेल्या व भगवान श्री हरी विष्णू जे साधूच्या रूपात आले होते त्यांनी हे काही स्नानाबद्दल महत्त्व सांगितले होते, जे काही नियम सांगितले होते त्या सर्व नियमांचे त्या तिघी मुली पालन देखील करू लागल्या. तिन्ही मुली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या. नित्य नेमाने देवाला अर्घ्य अर्पण करू लागल्या. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यामुळे त्यांचे शरीर पवित्र होऊ लागले आणि त्यांच्या सभोवती असणारी नकारात्मक ऊर्जासुद्धा संपूर्णपणे नष्ट होऊन गेली व हळूहळू त्यांच्या नवऱ्यांचा व्यापार खूप चांगल्या प्रकारे चालू लागला. त्यानंतर जे काही त्यांनी गमावले होते ते काही त्यांना सर्व पुन्हा प्राप्त झाले व त्यानंतर तिघी बहिणी खूपच आनंदाने जीवन जगू लागल्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे हे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान श्रीहरी यांनी विष्णू आणि गरुडाला
स्नान करण्याचे महत्त्व आणि काही नियम समजावून सांगितले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल ना, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.